आमचे मित्र यॉर्कर स्पोर्ट्सचे मालक निलेश टेरवकर अँड कंपनी यांच्या माध्यमातून सुरेख लाईव्ह प्रक्षेपण प्रत्येक खेळाडूचा खेळ जगभरात प्रसारित करण्याचं काम केलं जातं आहे यॉर्कर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून। आणि ऑफिशियल टीम आपण पाहिली यासाठी ऑपरेटर म्हणून यश आणि विशाल कामगिरी पाहत आहेत, विशाल पारकर कामगिरी पाहत आहेत, कॅमेरामन म्हणून कुणाल माफ करा कॅमेरामन म्हणून कुणाल पारकर, शुभम आणि त्यानंतर विराज घाग कामगिरी पाहत आहेत। आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय आणि पहिल्या सामन्यात प्रत्येक 11 संघाने आपल्या खात्यामध्ये 2 गुण अशाच 2 गुणांनी अकाउंट ओपन केलंय आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला TWG डॉमिनेटर जिल्ह्यातील एक मोठा संघ आहे तर वैभव 11 हा देखील एक दर्जेदार संघ आहे। बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई अमान बगदादी सलामीचे षटक टाकण्यासाठी सज्ज झाला आहे। प्रमुख पंच म्हणून ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय निलेशजी टेरवकर यांच्या माध्यमातून पंच म्हणून प्रमुख पंच कामगिरी पाहतात यॉर्कर स्पोर्ट्सचे मालक स्क्वेअर लेग पंच राजू कनगुटकर सर असतील। आणि बघा सलामीची जोडी मैदानात यस अमोल भोसले गत म्हणजेच सुधीर भोसले स्मृतिचषक स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज बॅटर आणि त्यानंतर बंटी सावंत याचा देखील मोठा इतिहास आहे या मैदानावरती। प्रत्येक स्पर्धेत चांगली कामगिरी असते बंटीची। अमानचा पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चालले दन दन करत सीमारेखा पार चेंडू फरार अमोलच्या बॅटमधून येतो दमदार असरदार CPL खणखणीत चौकार। ऐकूया डीजीचा थरार डीजे। थँक्यू। आपण पाहिलं तर अमान बगदादी देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे, व्हेरिएशन आहे। पहिला चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू वेट 10 वॉचवाला फटका होता, सुरेख फटका होता। तदनंतर सज्ज झालाय अमान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जातोय चेंडू 1 बाउन्स सीमारेखा पार चेंडू फरार बॅक टू बॅक दमदार असरदार सुरुवात अमोल ब्रँडेड चौकार। यस थँक्यू डीजे। आणि बघा सुधीर भोसले स्मृतिचषक स्पर्धेमध्ये बॅटरचा एक जबरदस्त त्याला सन्मानित करण्यात आलं होतं आणि एखाद्या खेळाडूला एक मोठ्या स्पर्धेत जेव्हा सन्मानित केलं जातं कमालीचा आत्मविश्वास उंचावतो, त्याच्या जोरावरती चांगली कामगिरी होते। जिथे संपवलं होतं सुधीर स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये इथे मात्र तिथूनच चालू केले, तोच धडाका तीच आक्रमकता। आणि ह्या अमोलचं नाव आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यात लेदर आणि टेनिस क्रिकेटमधील एक सर्वात टॉपचा ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून पाहिलं जातं, आयकॉन म्हणून खेळतोय। वैभव 11च्या संघात त्याला आयकॉन म्हणून त्याची निवड झाली आणि ॲज अ परफेक्ट आयकॉन अशी कामगिरी ह्या मॅचमध्ये आहे। यस आपण पाहिलं तर पैसा वसूल अशी फलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण तदनंतर सज्ज झाला आहे अमान बगदादी पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मारा हो गती परिवर्तन मी सांगितलं होतं मित्रांनो अमान बगदादी देखील एक युवा ऑलराऊंडमध्ये याचं देखील नाव सन्मानाने घेतलं जातं। सलामीचं पॉवरप्लेचं षटक ही त्याची ओळख आणि तदनंतर इथे बघा 2 बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर क्रिकेटचे पटल्यावरती एखाद्या गोलंदाजाला जेव्हा पहिल्याच चेंडूवरती चौकार बसतो पुढचे 5 चेंडू टाकणं मोठं कौशल्य असतं। इथे कमबॅक केलंय 2 चौकार बसलेत बलाढ्य बाहुबली क्रिकेटचं इथे आपण पाहतो मैदानामध्ये आहे, परंतु गती परिवर्तन केलंय धावांमध्ये देखील परिवर्तन केलंय। सुरेख डॉट चेंडूची सांगता मात्र होते सज्ज झालाय। पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल इथे पुन्हा एकदा वेट एंड वॉचवाला फटका होता बॅकफुटला जाऊन कट केला चेंडूला थोडंसं बघा मिसअंडरस्टँडिंग होतं, कॉल होता बंटीचा धावेसाठी, परंतु बघा क्रिकेटच्या पटल्यावरती तुम्हाला धाव पूर्ण करायची असेल तर कॉलिंग्स नजर अत्यंत महत्त्वाची आहे, नाही तर नजराटी दुर्घटना घडली असं पाहिलं क्रिकेटमध्ये। परंतु इथे मात्र एक बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू व्हेरिएशन आहे, पहिले 2 चेंडू शॉर्ट पिच त्यानंतर चेंज ऑफ द पेस सुरेख गोलंदाजी आहे, कमबॅक केलंय एक तेरी तो एक मेरी प्रत्युत्तर दिलंय अमानने देखील दिलंय। पुढचा चेंडू राईट टॅप मोडतो विकेट इथे पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र बघा पुल केल्या चेंडूला ट्रॅव्हल होते डीप मिड विकेटच्या दिशेने, परंतु इथे बघा ओव्हर थ्रो खराब क्षेत्ररक्षण आहे। मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही, एखादा गोलंदाज बघा 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय स्थिरावण्याचा प्रयत्न करतोय, अशा वेळी क्रिकेटमध्ये फक्त बॅट आणि बॉल कॅच महत्त्वाचे नाही आहे तर फिल्डिंग क्षेत्ररक्षण देखील एक क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे। इथे जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय कमबॅक करतोय तेव्हा तुमची साथ अत्यंत महत्त्वाची। क्रिकेट सांघिक खेळ आहे, एकीचं बळ मिळतं फळ, तुमची चांगली कामगिरी होते तेव्हाच तुम्ही पुढे जाता स्पर्धा जिंकता अंतिम विजयी देखील ठरता। एक धावेने इतिहास घडताना बिघडताना पाहिलाय मित्रांनो। पुन्हा एकदा सज्ज झालाय राईट टॅप ओव्हर द विकेटचा मारा असेल स्ट्राईकवर हो इथं मात्र फुल टॉस होता प्रॉपर टायमिंग होत नाहीये, इथे मात्र सुरेख झेल टिपलाय
हो लोवर फुलटॉस होता. मी तर म्हणेन षटकार चौकाराचा बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्याला म्हणतात अशा प्रकारचा बॉल होता. परंतु चकवलंय, फसवलंय. पहिले 2 चेंडू होते अमोलचे, तदनंतर पुढचे चेंडू होते. यस, आपण पाहिलं तर अमान बगदादीचे सुरेख कमबॅक केले. धक्का क्रमांक 1, विकेट गिरता हुआ. यस, मधुर संगीत स्वराज्य डीजे बजता हुआ डीजे. थँक्यू बघा, सुरुवात केली होती अमोलने. पहिले 2 चेंडू होती, 2 चौकार. आणि म्हणतात क्रिकेटच्या पटावरती फुलटॉस चेंडूला न्याय देणे देखील एक मोठं कौशल्य आहे. गॅपमध्ये ढकलणं, चौकार षटकार मारणं. इथे मात्र चकवलंय. धक्का क्रमांक 1, धावसंख्या 10. हॅलो, इथे विनंती असेल दोन्ही संघाचा. इथे मात्र आपण दोन्ही संघाचा राखीव खेळाडू पाठवा प्लीज. एक्स्ट्रा प्लेअर, दोन्ही संघाचा राखीव खेळाडू येऊ दे. TWचे डॉमिनेटर्स प्लीज. हे आपण पाहतोय फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित चिपळूण प्रीमियर लीग अर्थात CPL 2025 पर्व 4. पहिल्या षटकात इथे आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावते लागते. 1 गडी बाद 10. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. अक्षय निवाते मित्रांनो गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. पावप्लेचं षटक क्रमांक 2. आणि RPL मध्ये चांगली कामगिरी केली होती अक्षयने. आणि तदनंतर इथे बघा ही CPL आपण पाहतोय, चिपळूणचं टॅलेंट आपण पाहतोय. इथे मात्र पाहूया सज्ज झालाय बंटी सामंत. प्रथम स्ट्राईकवर असणार आहे अक्षयचा पहिला चेंडू. इथे मात्र पॉवर प्ले क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. बघा, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर क्रिकेटच्या पटलावरती सुरेख चेंडू हाताळला जातोय. बंटी गोल्डन डकचा शिकार बनतोय. आणि तदनंतर पहा बॅक टू बॅक दुसरा धक्का बॅक टू द पॅव्हलियन, म्हणजे बंटीला परतावं लागते. आणि पुन्हा एकदा मधुर संगीत देखील वाजतंय डीजे. थँक्यू. इथे आपण पाहिलं तर नॉनस्ट्राईकला नवीन फलंदाज साहिल मदार, संघाची दारू मदार आता मात्र त्याच्यावरती आहे. कारण बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मित्रांनो नक्कीच सुमित पाटील, आक्रमक फलंदाज म्हणून याची एक ख्याती आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि गत स्पर्धेत आतापर्यंत इतिहास पाहिला तर ह्या वर्षीच्या सीझनमध्ये चांगली फलंदाजी करतो. हा देखील मॅन इन फॉर्म असा फलंदाज आहे. परंतु इथे मात्र संकटमोचक फलंदाजी करावी लागेल, कारण सलामीची जोडी मैदानात गेले. इथे जबाबदारी असेल सुमितवर आणि मदार असेल ती साहिल मदारवरती संघाची. नॉनस्ट्राईकला जो आहे. आणि तदनंतर काय सुरुवात केली या षटकाची. पहिल्या चेंडूवरती बंटीला चकवलंय आणि एका विकेट मात्र सुरुवात केली. सुंदर सुरुवात षटक क्रमांक 2ची. अक्षय पुन्हा एकदा सज्ज झालाय. राऊंड विकेटचा मारा. हो, इथे बघा सुंदर गती परिवर्तन. नॉन स्ट्राईक एंडला काय घडलंय, मी सांगितलं होतं चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं कधीही चांगलं. अतिघाई संकटच जाई. धक्का क्रमांक 3, तू चल मैं आया. एकामागोमाग एक 3 फलंदाज बाद झालेत. आणि ते मात्र साहिल मदार हा देखील तंबूत परततोय. संघ अडचणीत सापडतोय आणि संघ अडचणीत सापडतोय. डीजेला संधी मिळते आणि डीजे देखील वाजतोय डीजे. थँक्यू. बघा कसं क्रिकेट असतं. ज्यावेळी अमोलने सुरुवात केली, पहिले 2 चेंडूवरती 2 चौकार मारले होते. असं वाटलं होतं की जबरदस्त सुरुवात आहे. म्हणजेच जशी पहिल्या सामन्यात बिग हाय स्कोरिंग मॅच पाहिली, हा देखील सामना त्याच प्रकारचा होईल. परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. म्हणून तर मी वारंवार म्हणतो राजकारण, सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल मित्रांनो सांगू शकत नाही आहे. बघा सरड्यासारखा रंग बदललाय. बिनबाद आपण पाहिलं तर 10, 3 बाद 10.
असं आपण पाहतोय. आणि तदनंतर इथे मात्र एकामागं एक फलंदाज क्रमाक्रमाने बाद झालेत. म्हणतात ना, पद बडा ना कद बडा, विकेट पे खडा ओ सबसे बडा. इथे मात्र विकेटवर उभं राहावं लागेल. क्रिकेटमध्ये जशा धावा महत्त्वाच्या आहेत, सावकार षटकार महत्त्वाचे, तसं क्रिकेटमध्ये पार्टनरशिप ही देखील महत्त्वाची आहे. इथे मात्र पार्टनरशिप फार गरजेचं आहे. खोलवर फलंदाजी आहे वैभवकडे. संकेत सुरेख गोलंदाजी आहे. इथे मात्र बघा पुन्हा एकदा गती परिवर्तन, सुरेख षटक आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. काय गोलंदाजी आहे. कमबॅक करणारं षटक पाहिजे होतं. इथे मात्र सुरेख कमबॅक. आणि इथे मात्र पाहिलं तर ह्या षटकाने आतापर्यंत चांगलंच कमबॅक केलं, कारण दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्त्वाची आहे. पहिला मॅच आहे TWG डॉमिनेटर्स वैभव 11 आणि 2 गुणांचं अकाउंट ओपन करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. इथे बघा पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर. क्रिकेटमध्ये धावा आत्ता कशा येतात ह्याला महत्त्व नाही. आता मात्र धावांची फार गरज आहे. 1-1-11 लॉस ऑफ 3 विकेट, प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. पॉवर प्लेचे षटक क्रमांक 2 धावसंख्या होते. यस आपण पाहिलं तर 3 गडी बाद 11 मिक्सर एक्स्ट्रा म्हणजेच अवांतर धाव मिळते. पुन्हा एकदा सज्ज झाले संकेत. राऊंड विकेटचा मारा असेल. इथे बघा इथे मात्र कट केलंय चेंडूला. थर्डमॅनच्या पट्ट्यात थोडंसं पंबल होताना पाहिलंय, परंतु रोखलंय नक्कीच. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या हळूहळू पुढे जाताना आपण पाहतोय. 12 धावसंख्या फलकावरती लागते, कारण या षटकात आतापर्यंत केवळ 2 धावा दिल्यात आणि 2 फलंदाज बाद झालेत. एक धावचीत एका फलंदाजाला बाद केलं होतं. आणि इथे मात्र नक्कीच एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, कारण ह्या विकेटवरती आतापर्यंत पाहिलं ह्या विकेटचा इतिहास तर आतापर्यंत एक हाय स्कोरिंग मॅचेस पाहिलेत, षटकार चौकार आपण पाहिलेत, परंतु इथे संकेत अपवाद ठरतोय. सुरेख गोलंदाजी केलीत, त्याला ठाऊक आहे, त्याने सांगून दिलंय की चांगली गोलंदाजी केली तर आपण धावांपासून रोखू शकतो. इथं मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात, चेंडूला रोखलं जात आहे. आणि इथे मात्र प्रणव आपलं खातं उघडतोय. संकट स्थिती पण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते. 3 गडी बाद 13, 3-13. इथे आपण पाहिलं तर थोडंसं म्हणावे लागतील ते यस फलंदाजी करणारे संघाचेच म्हणजे वैभव 11 संघ. ज्या प्रकारे सुरुवात होती, पॉवर प्ले 6 षटक क्रमांक दुसऱ्या सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. मिडॉनच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे अमान बगदादी. तदनंतर एक खेळाडू आपण पाहतोय यस काऊ कोर्नरच्या पट्ट्यात ते खेळाडू सर्कलच्या बाहेर पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. काय गोलंदाजी केलंय. ओहो, षटक क्रमांक दुसऱ्याची देखील सांगता होते. बघा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 13 धावसंख्या फलकावरती लागते. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी कोण येणार, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा एकत्र फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित चिपळूण प्रीमियर लीग अर्थात CPL 2025चा थरार पर्व 4. तोपर्यंत मी थांबतोय. ऐकूया एक मधुर संगीत अर्थात स्वराज्य DJ. थँक्यू DJ. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अमान बगदादी, ज्याने पहिले षटक टाकताना 10 धावा दिल्या होत्या, परंतु बाद केलं होतं कोणाला तर नक्कीच अमोल भोसलेला त्याने बाद केलं होतं. एक मोठा अडथळा दूर केला होता. आणि तदनंतर मात्र इथे बघा 13 धावा आहेत. तिसरं षटक असेल आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण पांगवलं जाते. त्याचं कारण म्हणजे मेंटेटिव्ह पॉवरप्लेची 2 षटकं संपलेत. आणि अशा वेळी बघा काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात एक डीप खेळाडू आहे. मिडॉनच्या पट्ट्यात डीप खेळाडू आहे. तदनंतर डीप कव्हरच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे. सुमित पाटील माफ करा, आपण पाहिलं तर मॉन्टी लॉंगऑफच्या पट्ट्यात सज्ज झालाय, जो क्षेत्ररक्षण सजवतोय. आणि सर्कलच्या आत पॉईंट आहे, गली आहे, तदनंतर शॉर्ट थर्डमॅन आहे, तदनंतर शॉर्ट फाईन लेग आहे आणि डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात ते खेळाडू, असं क्षेत्ररक्षण अमान बगदादीने सजवलंय षटक क्रमांक 3 मध्ये. इथे मात्र छोट्या आपण पाहिलं तर प्रथमेश वेंद्रे एस्टनच्या मागे यष्टिरक्षक म्हणून कामगिरी पाहतोय. तदनंतर सज्ज झालाय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी अमान बगदादी. पॅव्हेलियन एंडकडून पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेट. हो, इथे बघा पुन्हा एकदा पंचांच्या हात समांतर, आणखीन एक धाव अवांतर. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या होती 14 धावा. इथे मात्र आता धावांना नक्कीच धावांचा दुष्काळ असताना अशा धावा म्हणजे बोनस स्वरूपाच्या म्हणाव्या लागतील. अशा धावांची फार नितांत गरज आहे. धावसंख्या होती ती 14 धावा. डावातील षटक क्रमांक 3 आपण पाहतोय.
आणि खरोखरच पर्व चौथ्यामध्ये पदार्पण करताना काय सुंदर नियोजन आयोजन आपण पाहतोय. फिटनेस क्रिकेट क्लबचं एक मोठा एक क्लब आहे आणि त्यानंतर चांगली एक कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण होत असते. पुन्हा आपण पाहिलं तर इथे मात्र नो, कारण बघा क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला एका षटकामध्ये एकच बाउन्सर असते संधी टाकण्याची, परंतु बॅक टू बॅक 2 बाउन्सर टाकले जातात. याचा अर्थ नक्कीच कारण ही फ्री हिट आहे म्हणून तर म्हटलं जातं उघडा डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट. मोपत्ता चेंडू म्हणतात ज्याला क्रिकेटच्या पटलावरती स्ट्राईकवर आपण पाहिलं तर ही संधी मात्र असेल ती नक्कीच प्रणव तांबे असेल स्ट्राईकवरती. पाहूया कशा प्रकारचं आक्रमण केलं जातं, कारण फ्री हिटवर जेव्हा असते तेव्हा फलंदाजांकडे संधी असते. गोलंदाजाला देखील ठाऊक असतं की अनुक्रमे ह्या चेंडूवरती आक्रमण होणार. बचावात्मक प्रावित्र्य घेतला जातो, परंतु कोण ठरणार सरस पाहूया. पुढचा चेंडू अमान. यस, आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा अत्यंत सुरेख. मी सांगितलं होतं याच्या पिटाऱ्यामध्ये व्हेरिएशन आहे. लेग कट, ऑफ कट, चेंज ऑफ द पेस, यॉर्कर, बाउन्सर पाहिले आपण सगळं काही आहे अमानकडे. म्हणून तर एक युवा लिस्टमधील ऑलराऊंडरमध्ये प्रामुख्याने याचं नाव घेतलं जातं. चांगलं षटक आहे, अप्रतिम सुरुवात. षटक क्रमांक 3ची रोखून ठेवलं आहे. राईट मोर द विकेटचा पुढचा चेंडू. इथे मात्र बघा लॉंगॉनच्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र सुरेख झेल टिपलाय. धक्का क्रमांक 4. म्हणतात ना चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं ओळखणं फार कठीण जातं. इथे मात्र तसंच पाहायला मिळतंय, कारण अमान गोगदादी ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय त्याची गोलंदाजी ओळखणं फलंदाजांपर्यंत एक मोठं टेन्शन आहे. त्याचं रूपांतर आपण पाहतोय. धक्का क्रमांक 4. 4 गडी बाद धावसंख्या आहे, अर्थात 15 धावा. यस डीजे. थँक्यू. इथे आपण पाहिलं तर 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फलकावरती लागते. तिसरं षटक चालू असताना 4 गडी बाद 15. आणि अमानने बघा या षटकात काय सुरुवात केली. यस, आपण पाहिलं तर वाईट टाकला, नो टाकला, तदनंतर फलंदाजाला बाद केलं. म्हणजे इथे आपण पाहिलं तर खराब गोलंदाजी केली, परंतु कमबॅक देखील केलंय. आणि इथे मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आणखीन एक अनुभवी खेळाडू म्हणजेच मंजूर पटाईत आक्रमक बॅटर आहे. परंतु संघाची ज्या प्रकारची परिस्थिती आपण पाहतोय इथे मात्र मी सांगितलं होतं एक पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची. इथून मात्र संघाला जर बाहेर काढायचं असेल तर, कारण हे षटक क्रमांक 3 अद्याप यानंतर 3 षटकांचा खेळ आहे. सुमित पाटील जर का 6 षटकांपर्यंत खेळला, जर मंजूरची बॅट टळपली तर नक्कीच 65 ते 70 धावा पलकावरती येऊ शकतात. कारण इथे मात्र विकेटवर उभं राहणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सज्ज झाले अमान. राईट टॅप आउट द विकेटचा मारा असेल. हो, बॅकफुटला जाऊन कट केलाय. अर्थात चेंडू ट्रॅव्हल होते, कव्हरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जाते. एकदम मात्र मिळते. एका धावेने मंजूर आपलं खातं उघडतोय. संघटित स्थिती होते 16 धावा डावातील. तिसरं षटक 4 गड्यांच्या मोबदल्यात. म्हटलं जातं बाहुबलीमध्ये कटप्पा, गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचा टप्पा. इथे मात्र काय टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन देखील करतोय. आणि इथे मात्र धावसंख्या 16. खरोखरच दुपारच्या सत्रात आपण पाहतो एक चांगली लढत मैदानाच्या मध्यभागी सीपीएलच्या माध्यमातून. इथे मात्र सुमितच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र नक्कीच चेंडू जातोय लॉंगॉनच्या पट्ट्यात. इथे मात्र सुमित पाटील ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा होती, अपेक्षा भंग केलाय. धक्का क्रमांक 5. आणि इथे मात्र संघ पुन्हा एकदा अडचणीत सामोरतोय. सुमित तंबूत परततोय, विकेट देखील पडतोय आणि स्वराज्य डीजे देखील वाचतोय. डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर अर्धा संघ आपण पाहतोय तर नक्कीच बेंचवर म्हणजे डकआउटमध्ये आपण पाहतोय. त्याचं कारण म्हणजे सुरेख गोलंदाजी. सुरुवात सनसनाटी केली होती आणि तदनंतर मात्र त्याचं रूपांतर मोठ्या धावसंख्येत करता आलं नाही आहे. पहिल्या सामन्यात बघा इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यात दुर्गा 11 प्रतीक 11 संघाकडून आपण पाहिलं तर केवळ 3 षटकात 30 धावा होत्या आणि शेवटच्या 3 षटकात तब्बल 57 धावा कुठल्या होत्या. अजयने आक्रमण केलं होतं, परंतु इथे तसं घडत नाही आहे. तिथे विकेटवर उभे राहिले होते. पार्टनरशिप झाली होती 50 धावांची आणि ते मात्र अशा प्रकारची पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. कारण इथे धावसंख्या फलकावरती आहे. आपण पाहिलं षटक क्रमांक 3 16 5 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र जेव्हा 5 गडी तंबूत जातात तदनंतर मात्र टेलिंडर ज्याला म्हणतात अशा प्रकारची फलंदाजी असते, परंतु इथे खोलवर फलंदाजी आहे.
इथे पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे, चांगलं वेरिएशन, चांगली गोलंदाजी आहे, चांगला टप्पा आपण पाहतो एका धावेने इम्तियाज देखील आपलं खातं उघडतो. इथे मात्र संघटित स्थिती होते ती डावातील षटक क्रमांक 3 5 गडी बाद 17 आणि खरोखरच इथे मात्र TWचे नॉमिनेटर्स एक मोठं नाव आहे, आतापर्यंत डॉमिनेट करत आलेत प्रत्येक स्पर्धेत प्रत्येक संघाला. आणि इथे आपण पाहिलं तर कशा प्रकारची पुढचा चेंडू असणार आहे अमानचा. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, इथे गती परिवर्तन षटकात देखील परिवर्तन होत आहे, म्हणजे षटक क्रमांक 3 देखील संपतंय. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 5 गडी बाद 17. 17चा खतरा आपण पाहतोय तो वैभव 11 संघाच्या दृष्टीने. येणाऱ्या 3 षटकात काय घडणार तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित CPL 2025 पर्व 4. तोपर्यंत ऐकूया स्वराज्य DJ. थँक्यू. बघा या सामन्यातील हिरो म्हटलं तरी वावगं ठरत नाही. पहिल्या षटकात केवळ इथे मात्र येस पहिल्या षटकात संकेतने आपण अक्षयने टाकलं तर येस धावा दिल्या होत्या, केवळ 3 धावा दिल्या होत्या आणि 2 फलंदाजांना बाद केलं होतं. तोच अक्षय यस गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. षटक क्रमांक 4 राऊंड विकेटचा मारणार असेल ह्यावेळी. ट्रायकवर नक्की इम्तियाजच्या बॅटमधून निघालेला फटका आपण पाहतोय आणि ट्रॅव्हल होतोय नक्कीच मिड विकेटच्या दिशेने. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. इथं बघा नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या होते 19 धावा. नावातील हे 4थं षटक आहे आणि मी तर म्हणतो इथून कमीत कमी 50 ते 60 धावांपर्यंत मजर मारली तर लढण्यासाठी भिडण्यासाठी नंडण्यासाठी थोडंसं बँक बॅलन्स म्हणावं लागेल तो असेल वैभव 11 संघाकडे. परंतु इथून मात्र कोणा एका फलंदाजाला आक्रमक व्हावं लागेल. 5व्या गेअरवरती गाडी चालवावी लागेल, हवाई फायर करावे लागेल, चौकार षटकार मारावे लागतील. वाऱ्याचा वेग आपण पाहिलं ना तर नक्कीच बघा कुठल्या दिशेने आहे, म्हणजे वाऱ्याच्या अगेन्स्ट खेळावं लागेल फलंदाजांना. गोलंदाजीसाठी अनुकूल वातावरण मैदानामध्ये पाहतोय. यस वाऱ्याची साथ मिळते गोलंदाजांना. संकेत इथं मात्र बघा सुरेख फटका इम्तियाजच्या बॅटमधून जातोय चेंडू सीमारेखा पार. यस 1 बाउन्स सीमारेखा पार. मस्ट नीडेड चौकार. यस DJ. थँक्यू. मी सांगितलं होतं गेअर बदलावा लागेल, 5व्या गेअरमध्ये फलंदाजी करावी लागेल. ऐकलं इम्तियाजने आणि तदनंतर कव्हरच्या डोक्यावरून सुरेख फटका. धावसंख्या होते 23 धावा. अक्षय निवाते पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा असेल. इथे मात्र बघा इथे मात्र नक्कीच 1 बाउन्सचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. परंतु डॉट चेंडू हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये डॉट चेंडूला फार महत्त्व आहे मित्रांनो. कारण 30-36 चेंडूचा खेळ असतो. अशा वेळी जितके डॉट जातात तेवढे घातक असतात याच प्रतिस्पर्धी संघांसाठी. सुरेख चेंडू पण पाहायला सज्ज झाला पुन्हा एकदा अक्षय. राऊंड विकेटचा मारा. अकुट टप्प्याचा चेंडू होता. इथं मात्र सुरेख फलंदाजी बॅकफुटला जाऊन कट केल्या. चेंडू जातोय दंड करत डीप पॉईंटच्या पट्ट्यात. चेंडू सीमारेखा पार फरार येतोय. आणखीन एक सुरेख चौकार. CPL चौकार DJ. थँक्यू. इथे बघा म्हणजे अनुभव काय असतं इम्तियाजने सिद्ध करून दाखवलंय. आणि सुधीर भोसले स्मृतिचषक स्पर्धेत फलंदाजी गोलंदाजी चांगली केली होती. आणि इथे बघा संघ अडचणीत होता आणि हा षटकात ज्या अक्षयने मागच्या षटकात आग ओतणारी गोलंदाजी केली होती त्याच्यावरती मात्र बॅकपिटला जाऊन सुरेख फटके आपण पाहिला. कव्हरमधून एक फटका पाहिला आणि धावसंख्या होती 27 धावा. धावसंख्या 27 आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतो. या षटकातील 2 खेळाडूंचा शिल्लक आहे. चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. अक्षय सज्ज झाले राऊंड विकेटचा मारा. इथं मात्र आणखीन एक सुरेख फटका पुन्हा एकदा जातलाय दंड करत चेंडू सीमारेखा पार. इथे मात्र इम्तियाजच्या बॅटमधून येतोय अप्रतिम आउटस्टँडिंग ब्युटिफुल चौकार DJ. थँक्यू DJ. इथे बघा 31 धावा फलकावती लागल्या. 3 चौकार आलेत. नेत्रदीपक फटके इथे मात्र कव्हरच्या दिशेने तदनंतर पॉईंटच्या दिशेने. आणि ते मात्र चांगली फलंदाजी आहे. जे जमलं नाही प्रमुख फलंदाजांना ते मात्र करून दाखवले इम्तियाजने. राऊंड विकेटचा हा
पुढचा पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याच दिशेने खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग होत नाहीये. परंतु चेंडू आहे नो मॅन्स लँडमध्ये. जोपर्यंत चेंडूला उचललं जातंय, फेकलं जातंय, तोवर ती संधी होती फलंदाजांना. आणि ह्या पाहूया, ह्या 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर इथे बघूया. पंचांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा. धावा देखील घोषित केल्या जाणार नाहीत, कारण इथे थोडंसं काहीतरी घडलंय मैदानामध्ये, काहीतरी घडलंय, बिघडलंय. तोपर्यंत पाहूया. पंचांचा इशारा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल या सामन्यात. पंच म्हणून आपण पाहिलं तर निलेश टेरवकर सर कामगिरी पाहतायत आणि राजू कनगुटकर सर आहेत. तर TWGच्या माध्यमातून काहीसं अपील केलं जाते. ऑलरेडी या चेंडूवरती 2 धावा आल्यात, परंतु का खेळ थांबला हे देखील आम्हाला माहीत नाहीये. आमच्यापर्यंत काय तो निर्णय येऊ दे प्लीज. नो बॉल आहे. इथे आपण पाहिलं तर ह्या चेंडूवरती एकूण 3 धावांनी संघटित स्थिती आपण पाहिलं तर 34 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक आपण पाहतोय 4. या षटकात सुरेख आक्रमण आपण पाहिलं. 3 चौकार आले. ह्या 3 धावा देखील अत्यंत महत्त्वाचा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्री हिट. मित्रांनो, उघडा डोळे पहा नीट, कारण हा आहे फ्री हिट. आणि ही षटक आणखीन मोठं होऊ शकतं. ऑलरेडी आपण पाहिलं तर या षटकात चांगलं आक्रमण झालंय. पुन्हा एकदा सज्ज झाला अक्षय. राऊंड विकेटचा मारा असेल इम्तियाजसाठी. इथं मात्र सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेखा पार. 1 बाउन्स येतोय. दणदणीत खणखणीत CPL दमदार असरदार. यस इम्तियाज ब्रँडेड चौकार. यस DJ. थँक्यू थँक्यू. इथे बघा 4 षटकांचा खेळ संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे ती 38 धावा. आणि तदनंतर या षटकात बघा 4 खणखणीत चौकार आले. 21 धावांचं मोठं षटक. ज्या अक्षयने पावसाच्या दुसऱ्या षटकात केवळ 2 धावा दिले, तर 2 फलंदाज जर बाद केलं त्याला मात्र टार्गेट केले जाते. अद्याप 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा फलकावरती आहेत. आणि इथून जर का 20 ते 25 धावा फलकावरती आले तर चांगलेच एक लढत पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. तोपर्यंत ऐकूया DJ. इथे इथे आपण पाहिलं तर जस पडझडीनंतर मात्र हे 2 खेळाडू मैदानात आपण पाहतोय. इम्तियाज आणि एका बाजूला मंजूर. आणि अनुभवाचा एक भंडार असलेले 2 खेळाडू. कित्येक वर्ष क्रिकेटच्या पटलावरती चांगली कामगिरी केली ह्या 2 खेळाडूंनी. आणि तदनंतर मात्र जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा संघासाठी धावून आले. तर मंजूरने काय केलं, स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. सेन्सिबल क्रिकेट खेळले. तो देखील आक्रमक आहे. त्याच्याकडे देखील आक्रमकता आहे आणि तो देखील सिद्ध करू शकतो. परंतु इम्तियाजने ज्या प्रकारे फलंदाजी केले, नुसतं आक्रमण ते केले, परंतु तंत्रशुद्ध बॅटिंग, प्रोफेशनल ज्याला म्हणतात अशा प्रकारचे फटके. 38 5 गडी बाद 38 धावा फलकावरती लागल्यात. TWG डॉमिनेटर्स आपल्याला एक विनंती असेल, पंचांना आपल्याला विनंती असेल, आपण त्यांना सांगा एक इनिंग 30 मिनिटांमध्ये संपली पाहिजे, नाही तर पॅनलाइज केलं जाईल. आतापर्यंत कोणता पॅनलाइज केलेलं नाहीये. फार टीम मिटिंग्स होतात आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल आहे. पंच त्यांना सूचना करा. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या 38 आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडूचा खेळ म्हणजे 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आजच्या दिवसातील मॅच नंबर 2 आपण पाहतोय. फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित CPL 2025 पर्वत 4थं पर्व. ह्यातच काही सर्व अशी ही स्पर्धा दमदार असरदार. छोट्या सज्ज झालाय. राऊंड विकेटचा मारा असेल मंजूरसाठी. इथं मात्र मंजूर पाट्याच्या बॅटमधून निघालेला फटका. पुन्हा एकदा नोमॅन्स लँडमध्ये सुंदर आणि बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती लागते 40 धावा फलकावरती लागतात. डावातील 5वं षटक आहे. आणि इथे मात्र आक्रमण करावं लागेल. आक्रमणाला सुरुवात झाली, कारण मागच्या षटकाचा विचार केला तर तब्बल 21 धावा कुठल्याच भरोशाच्या गोलंदाजावरती. त्यानंतर हे बघा छोट्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. षटक क्रमांक 5 स्लॉग ओव्हर्स देखील सुरुवात झालेत. राऊंड विकेटचा मारा. इथे बघा यस पंचांच्या हात समांतर. आणखीन एक धाव क्रिकेटच्या पटलावरती. अवांतर धावेने संघाची स्थिती होते 41-41. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. इथून मात्र नक्कीच आता मात्र कमबॅक केले, खऱ्या अर्थाने कमबॅक केले. इम्तियाजची फलंदाजी पाहिली तर ज्या प्रकारे फटकेबाजी केली, इथं मात्र बहुत एंडी जर आक्रमण झालं तर नक्कीच एक चांगली धावसंख्या होऊ शकते. सज्ज झाले पुन्हा एकदा प्रथमेश. राऊंड विकेट.
इथं मात्र आखूट टप्प्यात चेंडू पुलचा फटका, काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून चेंडू जातोय, सीमारेखा पार, चेंडू फरार, दणदण करत येतोय चौकार. ऐकूया आपण एकदा डीजेचा थरार. डीजे. थँक्यू थँक्यू. आणि इथे बघा, यस आपण पाहिलं तर पार्टनरशिपची नितांत गरज होती. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर मंजूर आणि इम्तियाज आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतायत. चांगला चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती आक्रमण. 45 धावा. षटक क्रमांक 5 स्लॉग ओव्हर सुरू झाल्यानंतर आक्रमण पाहायला मिळणार यात शंका नाही. इथं मात्र मोठा मोठा प्रहार करायचा होता, परंतु मात्र छोट्याने देखील दाखवून दिलंय मी TWJ डॉमिनेटर संघाचा कर्णधार आहे. इतके वर्ष क्रिकेटमध्ये का खेळतोय दाखवणारा एक डॉट चेंडूची सांगता मात्र होते. धावसंख्या 45 षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. नक्कीच चांगली लढत होणार. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघात ऑलराऊंडर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय दुपारच्या सत्रात. राऊंड विकेटचा मारा. इथं मात्र आखूट टप्प्याचा चेंडू प्रॉपर टायमिंग मात्र होत नाहीये, परंतु इथे झेल सुटतोय. इथे मात्र झेल सुटतोय, जीवदान मिळतंय. आणि इथे मात्र बघा काय घडलंय. मैदानाच्या आतमध्ये झेल सुटतोय. 2 धावा देखील मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 47 धावा. म्हटलं जातं मित्रांनो, कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, कॅच छूटा मॅच छूटा असं देखील म्हटलं जातं. 2 धावा अत्यंत महत्त्वाच्या. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 47 धावा फलकावरती लागतं. षटक क्रमांक 5 यस आपण पाहतो मंजूर. छोट्या विरुद्ध मंजूर. एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला एक ऑलराऊंडर खेळाडू, अशी आपण. पुढचा चेंडू मंजूरच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र काय झेल टिपलाय मित्रांनो. जमिनीलगतचा झेल होता. सुंदर झेल टिपला. धक्का क्रमांक 6 यस. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय, अर्थात शैलेश खांडेकर. हा देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे मित्रांनो. इथे बघा 47 धावा फलकावरती लागले. तर एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये पाहायला मिळत होती, परंतु त्याहून काय मंजूरला की आता आपल्याला जर आणखीन या धावसंख्येला मोठ्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 5व्या गेअरवरती गाडी चालवावी लागेल, आक्रमण करावे लागेल. चांगले प्रयत्न होते, चांगला फटका होता, परंतु त्याच्याही पेक्षा जर आपण काय विचार केला तर तितका दर्जेदार सुरेख झेल टिपला होता. आणि तदनंतर धक्का क्रमांक 6, धावसंख्या 47. आणि इथे मात्र प्रथमेशला मिळालेलं हे पहिलं यश आहे. शैलेश खांडेकर स्ट्राईकवर असेल. दरम्यान एक चांगले पार्टनरशिप मात्र लगाम लावण्याचं काम कुणी केले तर कर्णधार प्रथमेश वेंद्रेने. अद्यापही या षटकाचा आपण विचार केला तर खरोखरच थोडं आक्रमण झालं, थोडं कमबॅक देखील केलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कॉमेंट्रीच्या भाषेत हे षटक कभी खुशी कभी गम. 9 धावा दिलेत. एका फलंदाजाला बाद केलेत. या स्पर्धेसाठी प्रथमेश आपण पाहिलं तर काय सुंदर गुणलेखन करतात प्रथमेश गजमल. धन्यवाद प्रथमेश. जाऊया, प्रथमेश वेंद्रे देखील गोलंदाजी मार्कवर आहे. हो, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या चेंडूवरती ठरवून आला होता डकआउटमधून की पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीप खेळायचं, परंतु इथे मात्र एक मित्र म्हणून चांगले षटकाची सांगता होते. अशा प्रकारे एकूण बघा 5 षटकं संपतात. 5 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे 6 गडी बाद 47 धावा. शेवटच्या 6 चेंडूचा की शिल्लक आहे. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा CPL 2025 पर्व 4. तोपर्यंत मी थांबतोय. ऐकूया स्वराज्य डीजे. थँक्यू डीजे. येस आपण पाहिलं तर हर्ष जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. शेवट षटक गोलंदाजी मार्कवर असेल. मी विनायक कृपा बाबला जाधव दुपारच्या सत्रात सर्वांचं हार्दिक स्वागत करतो.
स्लॉगवर शेवटचं षटक सज्ज झालाय. राईट मोर्तो विकेटचा मारा. इम्तियाजच्या बॅटमधून निघालेला फटका. इथे मात्र चेंडू हो 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 काय झेल टिपलाय. सुरेख झेल टिपलाय. मी तर म्हणेन षटकाराचं रूपांतर झेलमध्ये केलंय. येस येस अक्षय निवातेने आतापर्यंत 2 झेल सुरेख टिपले. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. ओ धक्का क्रमांक 7. बॅक टू द पॅव्हलियन परतावं लागतंय. इम्तियाज सुंदर खेळी केले. तंबूत परततोय आणि यस डीजे देखील वाजतोय. थँक्यू. बघा काय चित्र पाहायला मिळते. सुरेख फटका होता लॉंग ऑफच्या पट्ट्यात. परंतु अक्षयच्या बाबतीत सांगायचं, अक्षय निवातीने पहिल्या षटकात 2 धावा दिल्या. 2 पर्यंत जर बात केलं, दुसऱ्या षटकात 21 धावा खाल्ल्या. परंतु बघा एक झेल टिपला होता मिड विकेटमध्ये, एक झेल टिपला लॉंग ऑफच्या पट्ट्यात. दोन्ही जबरदस्त. आजच्या दिवसातील सर्वात बेस्ट कॅच म्हणून म्हटलं जाईल मित्रांनो. आणि इथे बघा पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानामध्ये अजय सज्ज होतोय. यस आपण पाहिलं तर पुढचा चेंडू राईट मोर्थ विकेटचा मारा असेल अजयसाठी. परंतु इथे बघा एखाद्या गोलंदाजाला जेव्हा पहिल्याच चेंडूवरती जेव्हा विकेट मिळते ना, हा छोटा आहे, ह्याची सुरुवात आहे क्रिकेटची CPLच्या माध्यमातून. परंतु इथे बघा काय सुरुवात आहे. छोटा पॅकेट बडा धमाका होऊ शकतो भविष्यात. कारण ज्या प्रकारे चेंडू हाताळलाय अजय कदम, पाहिलं तर शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे. तेव्हा त्याच्यावरती विश्वास सार्थकी ठरवलाय कर्णधाराने. आत्तापर्यंत विश्वास सार्थक ठरवला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र दिशाहीन चेंडू आहे. नक्कीच मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या होते 48 धावा. हर्ष जाधव आपण पाहिलं तर 48 धावा फलकावरती लागल्यात. इथून जर का उर्वरित चेंडूमध्ये 12 धावा आले तर 60 धावांचं एक चांगलं टार्गेट होऊ शकतं. परंतु पाहूया 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. पुढचा चेंडू रॅन्डम ऑफ द विकेट अजयसाठी. पुन्हा बघा कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नाही आहे. म्हणजे पायाला खेळी लावलेत अशा प्रकारचं एकाच जागेवरती उभा आहे. म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे. पदललित महत्त्वाचं आहे. इथे मात्र बघा डॉट चेंडूची आणखीन एक सांगता. धावसंख्या मात्र 48 धावा. शेवटचे 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. सज्ज झाला आहे हर्ष जाधव. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मात्र मी ते. धावसंख्या 1ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिलं तर 49 धावा. आणि आक्रमण ज्या षटकात होताना क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं, मग इंटरनॅशनल क्रिकेट असू दे, टेनिस क्रिकेट असू दे, अशा वेळी हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. केवळ 2 धावा दिल्यात. 49 धावा फलकावरती लागले. जकडून ठेवलंय. सुरेख गोलंदाजी आहे, कंजूस गोलंदाजी. पुढचा चेंडू हर्ष सज्ज झालाय. इथे मात्र बघा यश शैलेश खांडेकरच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार येतोय. मस्ट डीडेड बिग षटकार डीजे. थँक्यू. 55 धावा फलकावरती लागल्या आहेत. पुन्हा एकदा शैलेश खांडेकरच्या बॅटवर सुरेख फटका होता. सज्ज झाले षटकातील शेवटच्या इनिंगमधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. इथे पाहूया यस पंचांचं बोट देखील आकाशाकडे जात आहे. अर्थातच आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ संपतोय. 6 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर इथे धावसंख्या आहे 55. 8 गडी बाद 55, 8 आणि लागले संघाची थोडक्यात वाट. कारण सर्वात मित्र म्हणेन हे कमी धावसंख्या आहे. कारण तरी देखील ह्या मैदानावरती कमी धावसंख्येचा सामना देखील चांगला होताना पाहिले. जर का चांगली गोलंदाजी झाली तर एक चांगली लढत होईल. परंतु येणाऱ्या 36 चेंडूमध्ये 56 धावा, अब तक 56 धावा कराव्या लागतील. आणि येणाऱ्या 6 षटकात काय घडते काय बिघडते सांगण्यासाठी येतात आणखीन एक आमचे हिंदी मराठीचा बुलंद आवाज. मी जातोय सिद्दीक पिंपळ यांच्या दिशेने, मी जातोय डीजे यांच्या दिशेने. ओर टू डीजे, ओर टू सिद्दीक. यस